मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये सकाळी एक मगर आढळून आली। यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली। एका कर्मचाऱ्यानं या मगरीला पाहिलं आणि मग तिला पकडून एका ड्रममध्ये ठेवलं। या दरम्यान मगरीनं एका कर्मचाऱ्याला चावा सुद्धा घेतलाय। बाजूलाच असलेल्या प्राणी संग्रहालयातनं ही मगर तरण तलावामध्ये आली असावी अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होते। याआधी सुद्धा एक अजगर आणि साप या प्राणी संग्रहालयामधून सुटून बाहेर पडल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती। दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि वनविभागाचे अधिकारी या बाजूच्या प्राणी संग्रहालयामध्ये पोहोचलेत। आपण थेट तिथे जाऊया। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर तिथे उपस्थित आहेत। अक्षय, आपण त्याच प्राणी संग्रहालयामध्ये आहोत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात, जे इतर ठिकाणी कुठे आपल्याला बघायला मिळणार नाही असे वेगळे प्राणी या ठिकाणी एक्झॉटिक ॲनिमल्सचं हे एक प्राणी संग्रहालय आहे असं सांगितलं जातं। आणि त्याच प्राणी संग्रहालयामध्ये आता मनसे नेते हे संदीप देशपांडे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर विभागाचे अधिकारी देखील आहेत। हे एकूणच प्राणी संग्रहालय जे आहे ते अनधिकृत आहे असा दावा हा संदीप देशपांडे यांनी केलेला आहे आणि त्याच प्राणी संग्रहालयामध्ये आता हे सर्वजण पोचलेले आहेत। आपण बघताय इथे सर्वजण हे जे प्राणी संग्रहालयातले हे ज्यांचं प्राणी संग्रहालय आहे ते सर्व लोक आहेत आणि इथे आपण बघताय अनेक प्राणी आहेत। इथे संदीप देशपांडे स्वतः आहेत आणि त्यांनीच वन विभागाला सकाळपासून कॉल केला होता, फॉलोअप घेतला होता। काय बोलतात हे इकडचे लोक ते आपण पाहूया। तो आमचा अजगर नव्हता, तो बाहेरून त्या कन्स्ट्रक्शनचं काम होतं ना, तो अजगर तिकडून आलेला। तुझ्याकडे आम्ही आलेलो, मागे साप पकडलेला, त्याला तू सांगितलेलं की एक अजगर पण पळालेला आहे 6 महिने। सर अजगर आमच्याकडे ते बघा तिकडे आहेत, लाईनीत आहेत ते सर्व। ते आम्ही शिकवायसाठी, लोकांना शिकवायसाठी, कारण प्राणी विलुप्त होत चाललेत ना, तर आम्ही लोकांना नॉलेज देतो। इथले जे कर्मचारी आहेत ज्यांचं हे प्राणी संग्रहालय आहे, त्या प्राणी संग्रहालयातले लोक हे वन विभागांना सांगतायत की आम्ही हा जो अजगर होता किंवा हा जो हे जे मगर आहे ते आमच्याकडची नाही आहेत असं त्यांचा दावा आहे। इकडे इथे 2 मिनिटं बोलवले तर येतोय आत येतो, तो काढून दाखवेल तुला। वेगवेगळे एक्झॉटिक ॲनिमल्स या ठिकाणी आहेत आणि त्याची माहिती या माणसाकडून इथल्या कर्मचाऱ्याकडून घेतली जाते। वन विभागाचे कर्मचारी देखील आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक लोक देखील आहेत। मनसेचे संदीप देशपांडे असतील, धुरी सर असतील, हे सर्व लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पण त्यांचा असा दावा आहे की ही जी मगर आहे ती आमची नाहीच आहे। आपण वन विभाग जो आहे तो त्यांचे लायसन्स आणि सगळ्या कागदपत्र चेक करतोय, ते आपण पाहताय। अक्षय, हे प्राणी संग्रहालय म्हणजे जिथे हे साप किंवा मगरी पाळण्यात आलेले आहेत, ते प्राणी संग्रहालय नेमकं कुणाचं आहे आणि कोणती कागदपत्र म्हणजे वन खात्याची या सगळ्या प्रकाराला परवानगी आहे की नाही, हे प्राणी संग्रहालय अधिकृत आहे की नाही, कसं तपासलं जातंय? तेच आता तपासलं जाते, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून हे प्राणी संग्रहालय इथे आहे आणि इथे येण्यासाठी 20 रुपये तिकीटची फी देखील घेतली जाते। मग या ठिकाणी जे असलेले एक्झॉटिक प्राणी आहेत त्यांना कोणत्या वातावरणात ठेवलं जाते, त्यांच्याकडे परमिशन आहे का, परमिट आहे का, हे सगळ्याची कागदपत्र जी आहेत ती आता चेक केली जाते। आपण पाहता संदीप देशपांडे असतील किंवा वन विभागाचे हर्षल साठे सर असतील, जे राऊंड फॉरेस्ट ऑफिसर आहेत, ते या ठिकाणी पोचलेत आणि त्यांच्यामार्फत आता या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जाते आहे। जे असं सांगितलं जातं की नंदू मोघे यांचं हे एकूणच प्राणी संग्रहालय आहे, मात्र नक्की कोणाचं आहे ते आता या कागदपत्रावरून आपल्याला कळणार आहे। ह्याचं रजिस्ट्रेशन आहे का, हे जे सगळे प्राणी आहेत ते प्राणी नेमकं कोणाचे आहेत, ते कुठून येतात बाहेर, कशा प्रकारे बाहेर येतात, हे सगळं तपासलं जातं। ती मगर आपली आहे का? नहीं मगर कोणाची नेमकी? इससे पहले हमने है ना एक स्मगलर से मगरमच्छ 3 मगरमच्छ लेके बरामद किए थे फॉरेस्ट डिपार्टमेंट। आ जाओ मीडिया, आ जाओ इधर। इससे पहले हमने ना 3 मगरमच्छ रेस्क्यू करके फॉरेस्ट डिपार्टमेंट को बरामद किए थे। वो था स्मगलर, ओके, वो स्मगल कर रहा था मगरमच्छ, हमने उसके लेके डिपार्टमेंट को दिए थे। ये महीने 2-3 महीने पहले की बात है, 1-1.5 महीना 2 महीने के इसके पहले की बात है। उसको पता चल गया कि हमने उसको ट्रैप लगवाया, वो इलीगली मगरमच्छ सेल कर रहा था, तो हमने उसके मगरमच्छ जमा करवाए। तो ये उसका काम लग रहा है मुझे कि मगरमच्छ लाके प्रॉपर्टी में छोड़ना और इनको ब्लेम करके अटकाना। ये आपका जो अजगर था वो भी आपका नहीं है? अजगर भी हमारा नहीं है। हमने जब हम रेस्क्यूअर है, वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर, मैं प्राणी मित्र हूँ। मैं आप मेरा स्टडी वगैरह देख सकते हो सोशल मीडिया पे, मैं प्राणी मित्र हूँ। अगर जब उन लोग मुझे सांप पकड़ने बुलाते या उन लोग किसी को कॉल करते, जैसे मेरे आसपास के दोस्त थे, तो उनको मालूम है कि मैं सर्प मित्र इधर हूँ, तो वो लोग मुझे कॉल करके बोलते कि
स्विमिंग पूल पे सांप आया, हमको भी नहीं मालूम। मेयर बंगले से इससे पहले जब ये जू चालू नहीं हुआ था उसके 2 साल 4 साल पहले से सांप आ रहे हैं मेयर बंगले पे। तो ये प्रॉपर्टी सब किसका है? ये प्राणी संग्रहालय किसका है? प्रॉपर्टी युवराज मोगे का है, नंद कुमार मोगे सर, इसके डैडी उनका है। ये कंसेप्ट हमने चालू किया फर्स्ट टाइम इन इंडिया। आपके पास पूरा लीगल लाइसेंस है इस? पूरा लीगल लाइसेंस, प्रॉपर्टी, ये क्या बोलते हैं, डॉक्यूमेंट्स वगैरह सब कुछ हमने दिखाया है जानवरों का, उनके हाथ में, फॉरेस्ट डिपार्टमेंट के हाथ में। या तो आपका वो मगरमच्छ मगरमच्छ हमारा नहीं हो सकता। हमने जो भी जानवर रखे ओपन रखे, आप आओ देखो, आपको इन्वेस्टिगेशन करना है करो, सीधा ओपन रखा है, किसी को छुपा के कुछ नहीं रखा हुआ है। आप आ सकते हो, कभी भी देख सकते हो। मगरमच्छ ऐसी चीज़ इलीगल है, हमने खुद 12 से 15 मगरमच्छ डिपार्टमेंट को रेस्क्यू करके दिए। हम हमारे प्रॉपर्टी में क्यों रखेंगे इलीगल चीज़? माझ्या वडिलांच्या नावाने आहेत. काय म्हणून आहेत म्हणजे हे जे प्राणी ठेवण्यात आलेले आहेत? हे ॲक्च्युली आम्ही इंडियातलं एक फर्स्ट एन्व्हायरमेंटल ट्रेनिंग सेंटर म्हणून हे चालू केलं होतं. याच्यामध्ये जे एक्झॉटिक ॲनिमल्स वगैरे आहेत त्या आम्ही इकडे सगळे ठेवून त्यांना लोकांना एक त्याबद्दल अवेअर करणं. बिकॉज आपल्या इकडचे जेवढे मॅक्झिमम लोक आहेत ती सगळी सिंगापूर, थायलंड, मलेशिया तिकडे पैसे देऊन जातात. तर इंडियातलं टुरिझम वाढवण्यासाठी त्यांना एक वेगळ्या गोष्टी, कारण आपण इकडे शेड्यूल ॲनिमल्स ठेवू नाही शकत इंडियामध्ये, तर ते जे एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत ते आम्ही इकडे डिस्प्लेला ठेवून लोकांना दाखवायला ठेवलं. बरं, तुमचा एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध आहे त्याच्यामुळे आपल्यावर कारवाई होत नाही किती काही हे केलं तर असं सांगितलं? असं काही नाही आहे, आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही? अजिबात नाही. बिकॉज आम्ही जेवढं स्टार्टिंगपासून करतोय हे आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती करतोय. कोणी आम्हाला इथे कधी काही मदत केली नाही आहे. उलटा आम्हाला सुप्रीम कोर्टाने त्यावेळी आम्ही परमिशन सगळ्या देऊन ठेवलेल्या होत्या. जर सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्याच्यापेक्षा वरती दुसरं कोणी नाही आहे. जर ते परमिशन देतात तर तिकडे आम्हाला मग कुठल्या पॉलिटिकल पार्टीची पण गरज नाही आहे, जर आम्ही स्वतः आमच्या ह्याच्यात करू शकतोय तर. इथे जे प्राणी ठेवले आहेत तुम्ही, प्राणी संग्रहालय आमचं लास्ट इयर एप्रिलमध्ये चालू केलं होतं ॲक्वेरियमपासून, आणि आता यावर्षी एप्रिलमध्ये आम्ही पूर्ण इकडे ॲनिमल्सचं सेक्शन ॲड केलं. बरं, ही जी जागा आहे ती जागा पण डिस्प्युटेड आहे आणि ती BMCने त्यालाच मॅटर सॉल्व्ह झालं. तुमच्या नावाने हा लागलाय का? उलट स्विमिंग पूलची जी जागा आहे त्याच्या मागचं उलट त्यांनी आमची ते पार्किंगची जागा घेऊन ठेवली आहे. आणि ते जे फॉरेस्टला सांगतायत की यांचे जे प्राणी सुटून येत आहेत ह्यांच्याकडे तिकडे मागे बॉर्डर नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, तर आम्ही बॉर्डर ठोकली नाही, कारण आमची जागा मागेपर्यंत आहे जिथे आता ते पार्किंग करत आहेत. तर पहिलं त्यांनी ते खाली करावं, मग आम्ही पूर्ण बॉर्डर ठोकतो. जो अजगर वगैरे सापडला तो तुमचा नाही? अजगर बिजगर अजिबात आमचे सापडले नाहीत. उलट लॉकडाऊनमध्ये पण शिवाजी पार्कमध्ये किती काय काय कोबरा बिबरा मिळाले, तेव्हा तर आमचं प्राणी संग्रहालय पण नव्हतं, मग ते कुठून आले? मेयर बंगल्यामध्ये आमचे रेस्क्युअर्स आहेत, त्यांनी स्वतः किती वेळा तिकडे रेस्क्यूज केलेत. तुम्ही जे प्राणी इथे ठेवता त्या प्रत्येक प्राण्याची नोंद असते का? आणि सगळ्यांची नोंद आहे. आता तिकडे फॉरेस्टचे जे आपले सर आलेत हर्षल साठे, त्यांच्याकडे आता आम्ही सगळे पेपर्स दिलेले आहेत. निकष काय आहेत नेमके इथं प्राणी ठेवण्याचे? लोकांना दाखवण्यासाठी, एज्युकेट करण्यासाठी. किती प्राणी आहेत सध्याच्या? आता इकडे जवळपास एक 7-8 प्राणी आपल्याकडे आहेत एक्झॉटिकमध्ये, आणि बाकी सगळे मासे आहेत. आणि जे ॲडॉप्शनवरती लोक हे सगळे कासवं, त्यानंतर बदकं, ससे बिशे देतात ते. कोणते कोणते प्राणी एक्झॉटिकमध्ये कोणते? एक्झॉटिकमध्ये जसे बॉल पायथन येतात, इग्वाना येतात, टेगूज येतात, जे नॉर्मली सगळ्यांकडेच दिसतात, जे रेप्टाईल कीपर्स वगैरे आहेत तेच आमच्याकडे इकडे ठेवलेले आहेत. जे लोक तुम्हाला तुम्ही एक म्हणताय की काही लोक एक ठराविक काळापर्यंत प्राणी पाळतात आणि त्यानंतर आणून तुमच्याकडे देतात आणून इकडे, देतात. हो. त्याची काही नोंद वेगळी ठेवली त्याचे जाते पण का? सगळी नोंद बिंद आहे, ती सगळी आम्ही फॉरेस्टकडे ऑलरेडी सबमिट केलेली आहे. संदीप देशपांडे देखील आहेत. आपण संदीप सर, ह्यांचं हे तर माझं म्हणतात म्हणणं आहे आज जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी याचा पूर्ण तपास केला पाहिजे. आता तर पोलिसांनी हा पण तपास केला पाहिजे की मगर आली कुठनं. जर हे म्हणत असतील आमची नाहीये तर मग ती आली कुठनं? मग सकाळी पोलीस का सांगून गेले जाताना की बाबा यांची यांना देऊन टाका म्हणून? हे तर म्हणतात ह्यांचं अजगर पण यांचा नव्हता, मगर पण यांची नाहीये. मग माझं तेच म्हणणं आहे ना, मग आता याचा शोधच घेतला पाहिजे. आता आपण आत गेलेलो तो मुलगा काय बोला, अजगर बाहेर रखाय बोलला की नाही? मग आता हा मुलगा खोटं बोलतो, याचा अर्थ हा कोण मोगे आहे तो, बरोबर की नाही? बरं, पहिली गोष्ट तुम्ही 20-20 रुपये लोकांकडनं घेताय, त्याचं लायसन कुठे आहे? कुठली रिसीट देत आहे? म्हणजे हा बिझनेस कंडक्ट करायला लायसन लागतं की नाही लागत? ते लायसन कुठे? महानगरपालिकेने ते दिलेलं नाही लायसन. आपण सकाळी म्हणाले होतात असा प्राणी आहे जो पाण्याशिवाय जास्त वेळ राहू शकत नाही, त्याला पाण्याची गरज असते. जर स्विमिंग पूलमध्ये तो आढळला तर आजूबाजूला त्याचं एक वास्तव्य असणं गरजेचं आहे. 100% आहे वास्तव्य. आमचं तेच म्हणणं आहे ना. आता पोलिसांनी तपास करावा मग याचा आणि पूर्ण गोष्टीचा छडा लावा. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या ज्या शेड्स बांधलेल्या आहेत, या बघा, या इथे, याची कुठली परमिशन आहे? शेड बांधायला महानगरपालिकेची परमिशन लागते ना. ही VLT होती, वेकंट टेनन्सी लँड होती ही.
तुम्ही तुम्ही सकाळी म्हणाला होतं की ही जी जागा आहे ती देखील इल्लीगल आहे, ती महापालिकेकडे कोर्टाने जिंकून दिलेली आहे. ते म्हणतात की त्यांची जागा आहे. आता महापालिकेच्याही अधिकाऱ्यांना बोलवलंय, आपण त्यांना विचारू. वैशंपायन, वैशंपायन या असं आहे की या एक सगळ्या प्राणी संग्रहालयाचं इन्स्पेक्शन 6 महिन्यापूर्वी इकडे एक स्विमिंग पूलवर साप मिळालेला होता. त्यावेळेला तिकडचे जे जीवरक्षक आहेत त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इकडे साप आलेला. तेव्हा इकडचाच मुलगा आला, तो साप घेऊन गेला आणि तो म्हणाला की पळाला होता इकडून. हे त्यांनी त्यावेळेला कबूल केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की अजगराचं पिल्लू पण 6 महिन्यापूर्वी गायब झालेलं आहे. इकडनं ते लोक शिक्षण देत असतील, त्यांचं लिगल असेल, काही असेल, पण त्यांनी व्यवस्थित काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. बाजूला इकडे आजूबाजूला रहिवासी राहतात, इकडे लोक येत असतात, स्विमिंग पूलवर लोक येतात, त्याची काळजी यांनी घ्यायला पाहिजे की नाही? याची काळजी घेतली ना. आज सकाळी जर आमची मुलं जी स्विमिंग शिकवतात त्यांनी सकाळी त्या तलावाची पाहणी केली, त्यावेळेला तिकडे एक त्यांना मगरीचं पिल्लू आतमध्ये स्विमिंग पीक ऑलिम्पिक यार्ड याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसलं, तिकडे धडपड करताना दिसलं. त्यांनी तात्काळ मला फोन केला, साहेब इकडे असं असं पिल्लू सापडलं, मी पोलिसांना कंप्लेंट करायला सांगितलं आणि पोलीस आलेत आणि पोलिसांनी ते पकडलं. तर मी पोलिसांना विचारलं की बाबा तुम्ही काय केलं मग आता, त्याला का देत नाही ताब्यामध्ये? तर त्यांनी सांगितलं की ह्यांना वेळोवेळी आम्ही ताब्यात दिलेलं आहे, साप दिलेला आहे, सगळं अजगर दिलेलं आहे, पण ते परत येतात. हे पोलिसांचं स्टेटमेंट आहे. विभागाचे अधिकारी देखील सर काय आपल्याला काय आढळलेलं आहे? तुम्ही ते पाहणी नाही नाही, आता जी मगर भेटली आहे, ती मगर ते बघूया आम्ही ते आता. हां बोला ना. आता जे तुम्हाला काय त्यांनी डॉक्युमेंट्स दाखवले त्यामध्ये तुम्हाला काय हे काही सापडलं का किंवा इलिगल असं काय वाटतंय का याच्यामध्ये? आता बघा, यांनी ती कागदपत्र दिलेली आहे, याची आम्ही सगळी शूटिंग वगैरे केलेली आहे, बघितलेली आहे. आता यांनी हे जे नोंदणी करतात यांची, ते नोंदणीची यांनी याची आम्ही चेक करू. याची मी घेतलेली आहे ताब्यात, बघूया. आणि ते मगर कसं आलेलं. हां बोला. कशा पद्धतीने तपास केला जाईल पुढे जे काही आरोप प्रत्यारोप होतात ते आम्ही समजू. आता हे एक्झॉटिक बनते. आता यांनी याची सांगतायत की याची नोंदणी आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे याचं. हे ते मी हे कागदपत्र घेतली आहे आपल्या ताब्यामध्ये. आता पुढे बघूया आम्ही. पण प्रत्येक प्राण्याला सांभाळण्याचे काही नियम असतात, काही एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी तयार करावं लागतं. तर इथे जे प्राणी तुम्ही आता पाहणी केली, इथे अनेक एक्झॉटिक प्राणी आहेत, त्यांच्यासाठीचं हे सुटेबल वातावरण आहे का? आता हे माझ्यानंतर माझे वरिष्ठ पण येणार आहेत, हे झाल्यावर आता ते येतच असतील. हां, तर ते पुढची माहिती ते तुम्हाला देतील. आता मी सध्या ही मगर कुठून आली काय याचा तपास. तर एक महत्त्वाचा प्रश्न, जी मगर तुम्ही येऊन पाहिली ही एक्झॉटिक मगर आहे की आणखी? नाही, ही मगर आता बघा, आता हे आलेले ते मॅडम पण आले, डॉक्टर मॅडम, त्या अजून गेल्या नाहीत तिथे, ते आत्ताच आलेले आहेत, त्यांना घेऊन दाखवते मी. आमचे डॉक्टर मॅडम आलेले. एक महत्त्वाचा प्रश्न की मगर स्विमिंग पूलमध्ये आढळल्यानंतर कळलं की ती इथं आलेली आहे. जर आजूबाजूला पाण्याचं वास्तव्य नसेल किंवा योग्य त्या प्रकारे काळजी घेण्यासारखं वातावरण असेल तर ती अशा स्वरूपामध्ये किती काळ राहू शकते किंवा पाण्यामध्ये? नाही ठीक आहे, तेच बघतो आता आम्ही. आता सध्या तर ती जिवंत आहे, तुम्ही बघितलं आता सध्या ती आहे आणि पाण्यामध्ये ती जवळजवळ 4च्या दरम्यान काहीतरी यांना भेटलेली आहे. अजूनपर्यंत तिला काय झालं सध्या ते आम्ही तिला रेस्क्यू लगेच करणार आहे आणि आता पुढचा तपास बघूया आपण काय ते. सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जर आता ह्या जर प्राणी वगैरे बाहेर पडले, जर कोणा चावले वगैरे किंवा हे जे एन्व्हायरमेंट आहे किंवा हे जे प्राणी संग्रहालय आहे ते जर इलिगल तुम्हाला आढळलं, त्यामध्ये हे जे त्यांनी नोंदणीचे कागदपत्र त्यामध्ये काही हे आढळतात, काय कारवाई होऊ शकते? बघूया हे आता याच्यानंतर आता म्हणजे वरिष्ठ ते सांगू शकते त्याच्या पुढे. हां ते बघूया, पण आता हे पूर्ण सध्या तर मी कागदपत्र वगैरे घेतलेली आहेत ताब्यात. आता बघूया याची चौकशी करूया. पण ओके, थँक्यू सर ज्ञानदा, आपण पाहिलं हे संपूर्ण हे एक्झॉटिक प्राण्यांचं हे प्राणी संग्रहालय आहे आणि त्याच्यामध्ये आता कुठे ना कुठे हे आलेले आहे, कुठे ना कुठे आता वेगवेगळे अधिकारी आलेले आहेत, वन विभागाचे असतील, BMCचे असतील, असे हे पाहता आपण इग्वाना नावाचा हा प्राणी आहे. हा सहसा बघायला मिळत नाही असा हा इग्वाना प्रकारचा प्राणी या ठिकाणी आलेला आहे आणि काही लोक जी आहेत ते आणखीन काही माहिती द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करतात. तिथे देखील आपण पाहिलं तर वेगवेगळे सरपटणारे प्राणी इथे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवण्यात आलेले आहेत. मात्र हे ज्या कंडिशनमध्ये आहे ती कंडिशन व्यवस्थित आहे का, ती कशा प्रकारची आहे हे सगळं चेक करावं लागणार आहे आणि आता नोंदणी त्यांची झालेली आहे, त्या नोंदणीनुसार हे सर्व प्राणी चांगल्या व्यवस्थित परिस्थितीत आहेत का याची तपासणी वन विभाग करणार आहे आणि त्यानंतर याच्यावर काय कारवाई करण्यात येईल की नाही ते पाहणार आहेत. तर या स्विमिंग पूलमध्ये सापडलेल्या मगरीचा वाद चांगलाच चिघळलेला आहे. मनसेनं आरोप केला की बाजूच्याच प्राणी संग्रहालयामधनं ही मगर सुटून इकडे आली, परंतु ही मगर आमची नाही, याआधी सापडलेले साप अजगरसुद्धा आमच्या प्राणी संग्रहालयाचे नाहीत असा दावा प्राणी संग्रहालयाकडनं केला जातोय. आणि आता वन खात्याची जबाबदारी वाढली आहे की मगर नेमकी कुणाची आहे आणि ती कुठून स्विमिंग पूलमध्ये आली याची चौकशी करण्याची. आणि या सगळ्या संदर्भात सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जे नेहमी या स्विमिंग पूलमध्ये सरावासाठी येतात ते सुद्धा पाहूया.
हे सगळे प्राणी आतमध्ये शिरले आणि कोणाला चावलं बिवलं आणि कोणाच्या जीवाचं धोकं झालं तर यासाठी कोण जिम्मेदार आहे? महानगर जिम्मेदार आहे का? नाही ना, कारण त्यांना पूलची व्यवस्था बघायची. पण हे बाहेरचं संग्रहालय कशाला त्यांनी परमिट केलं आहे? तो कारण हे बाउंड्रीज का नाही लावत? जर त्याने बघितलं नसतं तर लोक डाईव्ह करतात आणि बरेच लोक गॉगल्स वगैरे वापरत नाहीत. मग पाण्यात गेले की ते डोळे बंदच करतात. मग त्यावेळेला त्याला खाली काय झालं तर काय कोण घेणार जबाबदारी? एवढं 6 वाजता बाहेर पण कोण नसतं एवढ्या सकाळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.